भरपूर काय बघण्यासारखं. हा सर्व गोष्टी नाही शूट करू शकत, कारण का एवढी मोठी व्हिडिओ होईल की 2 ते 3 तासाची व्हिडिओ होऊ शकते. एवढा मोठा आहे, जास्त पण कमी नाही. जरी शॉर्ट घेतले तरी 3 तासची व्हिडिओ होणार, एवढा मोठा आहे. आपण आता मला वाटते फिश एक्वेरियममध्ये चाललेलो आहे. मोठा फिश एक्वेरियम आहे आणि इथं समोरच एंट्रीला मोठा टॉर्टोटाईज आहे. तर तुम्हाला मी दाखवतो एंट्री. कसला मोठा टॉर्टोटाईज आहे बघा, एकदम झकास. खूपच मोठा आहे, खूपच. तर हे माझं वाईड अँगल मधून आहे म्हणून तुम्हाला वाटते, पण खूपच मोठा आहे बघा. फिश एकदम भारी वाटते बघा. काय बोलायचं, काय टॉर्टोटाईज आहे, भरपूर मोठा टॉर्टोटाईज आहे, एकदम मोठा. तर आता चला आतमध्ये पण दाखवतो तुम्हाला मी. फिश एक्वेरियम आहे, मोठा फिश एक्वेरियम आहे हा, दाखवतो. चला चला तर आपण आतमध्ये चाललेलो आहोत. समीक्षा कसा वाटतंय तुझा? एकच शब्द आहे कधीपासून, एकच भारी, एकदच भारी. मग अजून काय बोलणार आहे? एकदम भारी आहे. आता चाललोय आपण द सीशेल मध्ये. सीशेल एक्वेरियम आहे. चॉंगडिंग हाय वॉंग नाव बघा, चॉंगडिंग हाय वॉंग असं नाव आहे. तर माझं सबरा दुकान लागलं तो नाव बोलताना चँग वेंग जॉंग वॉंग. हे बघा, आता बघा काय सीन आहे. एक्वेरियम हा किंग आहे याचा, समुद्राचा किंग. एकदम भारी आहे बघा. बाबा बाबा काय फिश टँक आहे ही, एवढी मोठी फिश टँक आहे का काय आहे. शो पण आहे हो याच्यात, शो जलपरीचा शो आहे समीक्षा बघा. तर किती मोठा आहे बघणार. तर एवढा मोठा फिश टँक आहे, खरोखरचे मासे बघा. पाकाट बघा, पाकाट पाकाट आहे बघा, पाकाट आहे. फिश बघा किती मोठे आहेत. पाकाट बघा, पाकाट. असा दुबईला आहे तसा आहे. हे बघा मुशी बघा, शार्क. शार्क आहे. लांबून बघितलं तर तुम्हाला समजेल. शार्क बघा, शार्क. शार्क बघा. येतो का? मला वाटतं ते बारीक आहेत, पण हे काचीचे मुलं मोठे दिसतात. समजलं? हे बारके आहेत ऍक्च्युअल. हा हा बघा, बापरे ते मोठे. नाही मी सांगते तुला, काच आहे ना, काच एवढी जाड आहे. दुर्बिणची कशी काच असते तशी आहे. पाणी आहे. फिश पण एवढे मोठे मोठे आहेत. पाकाट आहे, मुशी आहे. आता अजून काय बरंच काही आहे, पण आता मला ते आठवत नाही. पण भारी आहे एकदम. फिश पण बघा काय मोठं फिश आहे. पाकाट वगैरे बघा, भेकुरू सारखे दिसणारे फिश बघा. एक्वेरियम पण मोठा आहे, इजिप्त सारखा एक्वेरियम आहे बघा. भारी आहे, किती मोठा फिश टँक आहे. बाहेरून आउटलेटमधून पण दाखवला तरी भारी वाटते. हे बघा, हे बघा अशी मासे.
किती मासे भरपूर आहेत बघा. फास्ट फूड आहे. आतमध्ये सर्व छोटे छोटे फिश आहेत, बघून घ्या. जेली फिश पण आहेत बघा याच्यात. जेली फिश पण आहेत. अरे इथे पण जेली फिश आहेत. जेली फिश बघा, जेली फिश काय सॉलिड आहेत रे. जिवंत जेली फिश एकदम बघा कसे पावतात जेली फिश. बघा किती खाली आहेत जेली फिश. जेली फिश इथे पण जेली फिशच आहेत. सर्व वेगवेगळ्या टाईपचे आहेत, पण इथे थोडं वेगळ्या टाईपचे जेली फिश. जेली फिशेस आहेत. बघा किती मोठा एक्वेरियम आहे. तोंड, नाक, डोले. समीक्षाने रिसर्च केलेला आहे त्याच्यावर. तोंड, नाक, डोले पण आहेत बोलतात. बघा येतो जेली फिश. सगळे इथे जेली फिशच आहेत. आणि इथे आपले नॉर्मल गोल्ड फिश मेलेत नाही, ते वरती तरंगलेत. ते काय नसतात ते. बघा सगळे पोटाशी आहेत, सगळे प्रेग्नेंट आहेत फिश. बघा हे बघा सगळे प्रेग्नेंट फिश आहेत. हे बघा सगळे प्रेग्नेंट फिश. गोल्ड फिश, सिल्वर फिश आहेत. बघा कसं बनवलेला आहे एक्वेरियम, भारी एकदम. याच्यात पण फिश बघा तुम्ही. हे बघा पाकाट आहेत बघा, पाकाट. फिश. पिराना बघा, पिराना. पिराना मस्त समीक्षा. पिराना बघा वर आहेत. सिल्वर पिराना आहेत, सिल्वर कलरचे. सिल्वर पण आहे आणि थोडीसे नाही, सिल्वरच वाटतात मला. समीक्षा बोलते कपल शार्क आहेत. तर बघूया आपण कपल शार्कला. अरे बाबा बाबा बाबा, कपल शार्क बघा तिथे झोपले सध्या. कपल शार्क झोपले. फिश काय मोठा आहे. वेगवेगळ्या टाईपचं शार्क्स आहेत इथं. वेगवेगळ्या टाईपचं शार्क आहेत. एवढा मोठा ॲक्वेरियम मी फर्स्ट टाइम बघितला माझ्या लाईफमध्ये. हे बघा काय मोठे फिश आहेत. एवढे मोठे फिश, बापा बापरे, खूप मोठे फिश आहेत. मी तर अर्धा राहीन त्याच्यात. बघा कसे फिश आहेत. हे बघ फ्लोरोसन आहेत, फ्लोरोसन हेडवाले फ्लोरोसन. हे बघा इथं तर त्यांचा गुप्ताच आहे. इथे बघा, इथे पण आपले ॲक्वेरियम सारखे फिश, ॲक्वेरियम फिश आहेत. हे बघा किती आहेत. बापरे. आणि हे बघा हे कसलं माहीत नाही, फिशचं नाव ना माहिती, पण बघा एकदम मगरमच्छ सारखे आहेत. मगरमच्छ सारखे, मगरमच्छ सारखे फिश आहेत बघा, मगरमच्छ सारखे.
काय नाव काय बोलतात, क्रोकोडाईल फिश काहीतरी असेल असं बघा. हे भारी भारी आहेत. त्याचं नाव आहे कॅहो बॅक टँग सॅमिंगॅन क्रॅब. हे बघा, हे पॅरोट सारखे आहेत, थोडेसे वेगळे बाहेरचे आहेत. आपल्याकडे पण भेटतात बॉम्बेला ट्राफर मार्केटला. हे बघ मामाच्या घरात आहेत तसे आहेत. मामाच्या घरात आहेत ना, आपला मामा केगावला त्याच्या घरात आहेत तसे फिश आहे. हां हे बघ एकदम भारी आहे. भाऊजीला एक्वेरियम दाखव मामाला. क्रोकोडाईल फिश इथं तर मोठेच आहेत एकदम. क्रोकोडाईल फिश बघा, बघू शकता तुम्ही. काच पण मला वाटतं एक अंदाजे एक 3 इंचाची काच आहे जाड. एवढी जाड काच आहे, 3 ते 4 इंचाची काच जाड आहे. लांबी आहे एकदम 2.5 फुटाची आहे. 2.5 फूट. हे बघा छोटे छोटे मासे, कलरफुल मासे, कलरचे फिश आहेत बघा. आता हे कुठचा मासा आहे तुम्ही ओळखा आणि सांगा मला. हे बघा कुठचे मासे आहेत, ओळखा आणि सांगा. त्यात बघा टायगर फिश पण आहेत. टायगर फिश बोलतात वाटतं याला, बहुतेक तर टायगर फिशच बोलतात, माहीत नाही बोलतात. हे बघा कॅटफिश, कॅटफिश बोलतात त्याला, कॅटफिश. किती मोठं आहे कॅटफिश आहेत बघा. बाबा बाबा कॅटफिश आहेत बघा. टायगर फिश जरा शांत बसलं. हे क्रोकोडाईलचं मासं पण बघा किती मोठं आहे. बाबा बाबा किती मोठा एक्वेरियम आहे ना समीक्षा. बाप रे बाप, एवढा मोठा. तर फिश पण बघा एकदम स्टँड बाय आहेत. बघा किती मोठे फिश आहेत. हे फ्लोरोसन आहे. आपल्या माशांवर आपल्या मोबाईलवर येत आहेत बघा. हे बघा पॅरोट, हे पॅरोट मासे आहेत बघा. हे बघा किती पॅरोट मासे बघा. पॅरोट, गोल्ड पिराना, गोल्डन पिराना आहे बघा. पल गोल्ड दोन्ही मिक्स आहेत. पिराना मासे बघा काय भारी आहेत. हा मला वाटतं गोल्ड पल्प आहे वाटतं. मग मला नाही माहिती, पल्प आहे बहुतेक. गोल्डन पल असा सारखा दिसते. कोई मासे बघा, कोई. काच बोललो ना तुम्हाला मी, 2 ते 2.5 इंचाची काच आहे. हे बघ तुम्हाला दाखवतो बरोबर. हे बघा 2-2.5 इंचाची काच आहे. एकदम मजबूत. समजेल नाही ओरिजिनलच मासे तेवढे मोठे आहे.
हो ना, आपल्याला वाटलं काच आहे. आता कुठचा हा मासा आहे माहित नाही, पण बघा काय भारी आहेत दिसायला पण. बघा इथं पण बसलेत पाकाट. बघा स्मॉल पाकाट्स पण लय भारी आहेत बघा, छोटे छोटे एकदम. फक्त बघा आपल्याला त्या फोनवर आलेला आहे. काय मासा आहे तो बघा, ब्ल्यू कलरचा. खतरनाक मासा आहे, खतरनाक. आपण एक बघा मासा कसला आहे, गेंडा मासा जर का दिसते. आणि हे पण बघा वेगवेगळ्या टाईपचे आहेत, भारी दिसतात रे हे पण समीक्षा ना. बघ कसले भारी आहेत फिश. हे बघा एकदम छोटे आहेत आणि हे बघा याच्यातून निघालेले आहेत. माती टाकतो त्याच्यातून बाहेर निघतात. बघा गार्डन ईल आहेत ते, गार्डन ईल चाचिंको. आता हे केंड मासा आहे का माहीत नाही, पण बघा याची व्हरायटीज पण आहेत इथं. केंड मासा ना ॲक्च्युली त्याची साईजच ती आहे, नाही तर तो बघा सॉलिड आहे. शेवूण बघा आपली शेवूण, पण ही एकदम निळसर कलरची आहे. निळसर कलर आहे बघा, या निळसर कलरची शेवूण आहे बघा, भारी आहे एकदम. हे बघा याच्यात पण आहे आतमध्ये, शंखाच्या आतमध्ये पण बसले. हे बघा शंखांच्या आतमध्ये एकदम निळसर कलरची मस्त शेवूंड आहे. एवढा मोठा शेवूंड आहे बघा, बापरे. त्याच्यात पण आहे बघा एकदम. आता काचेमधून दिसत नाही, पण याच्यात आहे. मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी चाललो का बर्फ सारखा बर्फ वाटणार आपल्याला, आणि इथं आपल्याला पेंग्विन वगैरे अशा गोष्टी बघायला भेटतील. तर चला. पेंग्विन्स, पेंग्विन आहे का काय? हा पेंग्विन आहे बघ, पेंग्विन आहेत बघ, पेंग्विन. पेंग्विन्स बघा, पेंग्विन्स भारी वाटतात रे एकदम. हे बघ पोरांसाठी आहे, इथून जायला पोरांसाठी केलेलं आहे, छोट्या मुलांसाठी. आता आपण अशा त्यांच्या बोगद्यात जाणार आहोत, केव्जमध्ये जाणार आहोत, शार्क लँड्समध्ये जाणार आहोत याच्यात. तर आपल्याला थोडा दुबईसारखा फील येणार. दुबईला पण असंच आहे. शार्क भेटेल बघायला. शार्क्स बघा, शार्क्स. शार्क, शार्क. बघू शकता किती मोठा आहे. भरपूर मोठा आहे. मला वाटते कम से कम 3 फीटाचा आहे. 3 फीट, 3-3.5 फीटाचा मासे आहे तिथं.
बघा काय सॉलिड फिश आणि ॲक्वेरियम तर भारीच केलेलं आहे बघ. आतमध्ये ॲक्वेरियमचे आतमधले डिझाईन्स पण बघा एकदम रिअल वाटतात, एकदम रिअल. आणि हे तुम्हाला वाईड अँगलमधून आहे म्हणून छोटे वाटतात, रिअलिस्टिकमध्ये एवढे मोठे वाटते एवढे. रिअलिस्टिकमध्ये व्हिडिओ बघा, वाईड अँगलचे थोडे छोटे दिसणार, रिअलिस्टिकचे एवढे मोठे दिसणार. मोठं आहे बघा, तर बघा तर डेंजरस आहे एकदम, जाम मोठं आहे. आणि एवढा मोठा आहे बघा, हा एवढा मोठा आहे. त्याच्या पाठी झुंड आहे बघा, हे बघा झुंड. सायन्स स्टुडंट्स, इथून पंप मारायचा, त्याच्यातून प्रेशरनी पाणी वरती जाणार, वरतून खाली उतरलं काही हे फिरणार, बोलला असं आहे. भारी आहे काम. थोड्याच वेळात इथं एक शो होणार आहे. मला तर वाटते की जलपरी वगैरे असा दाखवणार आहे सीन पाण्यामध्ये उतरून. तर बघूया आपण. थांबलो आहे, 2चा टायमिंग आहे, त्या शोसाठी थांबलो. तर तुम्हाला दाखवतो, चला तर बघूया आपण. पाकाट, जाम मोठा पाकाट आहे बघा. पब्लिक पण बघा किती आहे, पब्लिक बघा, पब्लिक पण बघा किती आहे. पब्लिक पण भरपूर थांबली आहे शोसाठी. पब्लिक भरपूरच थांबली शोसाठी, पण शो चालू नाही झालाय, आता होईल चालू आहे. 5-2 मिनिटात चालू होईल. आता उतरत आहे पाण्यात उतरत आहे बहुतेक तरी. बघूया आपण. आतमध्ये आता एक पाण्याच्या आतमध्ये डायव्हिंगला माणूस गेलाय. इथे पण आला, या बाजूला बघा, या बाजूला पण आहे माणूस. दोन्ही बाजूला थांबलाय, कारण का मला असं वाटते या जलपरीज वगैरे येतील. आली ही बघा, आली जलपरी, जलपरी. बघा जलपरी आली. बॉईज पण आल्या, बॉईज, जलपरी बॉईज.
कुडा कचराचा सगळा थीम दाखवणार आहे. मछली मासे अटकतात मरतात या हिशोबाने सगळा डेमो दाखवलेला आहे. डेमो भारी दाखवलेला आहे. कुडा कचरा टाकू नका कोणी पाण्यामध्ये या हिशोबाने सगळा दाखवत आहेत ते. ते दाखवत आहेत का तुम्ही कचरा वगैरे सगळं ते घेऊन जातात वर टाकायला. कचरा टाकू नका पाण्यामध्ये. हो थोडा झूम करून दाखवतो ना. तर हे सॉलिड करत आहे सर्व पवन. एकदम ऑक्सिजन पण त्यांना भारी आहे. खतरनाक. हो तिघ जण काय बॉडी आहे बघा त्याची. हो हो भारी. của các cha và làm thiên cả xinh đẹp. Một lần nữa, Mỹ Đức lại dành tặng cho những nhân vật của chúng ta một tràng vỗ tay thật to được không ạ? Mỹ Đức khẳng định chương trình biểu diễn chuyện tình tiên cá đến đây là kết thúc. Xin cảm ơn quý khách đã quan tâm và theo dõi chương trình. Kính chúc quý khách có một chuyến hành trình tham quan vui vẻ và đầy ý nghĩa tại công viên chủ đề View Phú Quốc. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल ॲक्वेरियमची तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करा कसे ॲक्वेरियम कसा वाटला तुम्हाला. तर आम्ही आता ॲक्वेरियममधून बाहेर निघालेलो आहे. आता चाललो मला वाटते जायंट व्हील जवळ चाललेलो आहे बहुतेक तरी. जायंट व्हील जवळ हा बघा जायंट व्हील किती मोठा आहे या बाजूला. बघूया नेतात का नाही आम्हाला. बघूया चला.